तर नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? तर आज मी काय बनवणार आहे, काला जामून. बघूनच तोंडाला पाणी सुटलं असेल ना? माहिती आहे. तर चला बघूया आपण याची रेसिपी. व्हिडिओ बघण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब देखील करा. तर चला बघूया. इथे घेतले आहे मी एक पातेलं, ज्यामध्ये मी सर्वात प्रथम पाक बनवून घेणार आहे. तर इथे मी घेतली आहे 2 वाट्या मी याला साखर घेणार आहे. तुम्ही बघू शकता आता मी 2 वाट्या भरून गच्च भरून मी इथे साखर घेतली आहे. त्यानंतर त्याच वाटीने मी 2 वाटी पाणी मोजून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता आता इथे मी 2 वाटी पाणी टाकलं आहे आणि आता पूर्ण साखर विरघळूपर्यंत आपण हे कंटिन्युअसली चालवायचं आहे. त्यानंतर मी आता इथे काय केलं आहे, 2 इलायची ज्या आहे ना अशा ठेचून टाकलेल्या आहे. त्यानंतर 6 ते 7 केसरचे धागे टाकले आहे, जे जे की सॅफ्रॉन आपण त्याला बोलतो. तर तुम्ही बघू शकता आता मी याला कंटिन्यूअस चालवणार आहे. 1 तार 2 तार पाक आपल्याला बनवायचा नाही आहे, सिंपल पाक आपण तयार करणार आहे. म्हणजे 6 ते 7 मिनिटे उकळून आपण पाक लगेच थंड करून घेणार आहे. तुम्ही बघू शकता. तर इथे आपला पाक आता उकळून तयार आहे. तर ही 2 मिनिट मी याला अजून गरम करून घेणार आहे, कारण की जास्त जर लूज पाक झाला तर आपले अतिप्रमाणामध्ये गुलाबजाम ते पाक शोषून घेईल. त्यामुळे गुलाबजाम आपले व्यवस्थित बनणार नाही. त्यामुळे अजून मी थोडंसं पाक उकळून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता मी कंटिन्युअसली हे चालवते, कारण की साखर जमायला नको आणि जास्त त्याचा जर अचानकमध्ये गोळा होऊ शकतो. तुम्ही बघू शकता मी इथे हातावर तुम्हाला दाखवलं आहे. तर मंडळी इथे तुम्ही बघू शकता पूर्ण मी 10 मिनिट याला हा पाक उकळून घेतलेला आहे. म्हणजे एकदम व्यवस्थित पाक आपला बनवून तयार आहे. तर आता मी इथे काय केलं आहे, गॅसची फ्लेम ऑफ करून टाकली आहे. त्यानंतर आता मी इथे तुम्ही बघू शकता इथे मी घेतलं आहे मिल्क पावडर. जे आपण काला जामून जे बनवणार आहे ना, ते मिल्क पावडरने बनवणार आहे. तर इथं मी 1 वाटी भरून घेतली इथे मिल्क पावडर. तुम्ही बघू शकता आता यामध्ये काय करणार आहे मी, मला जसं लागेल मी तसं मी यामध्ये दूध ॲड करणार आहे. हे रूम टेम्परेचरचं दूध आहे. थंड किंवा गरम मी दूध इथे घेतलेलं नाही आहे. तुम्ही बघू शकता 4 ते 5 चमचे मी इथे दूध ॲड करून घेतलेलं आहे. तर आता मी काय करणार आहे, हाताने त्याला मिक्स करून घेणार व्यवस्थित. एकदम असं मळायचं नाही आहे, कारण हे मिल्क पावडर आहे. आपण एकदम व्यवस्थित असं नाजूक हाताने आपण याला मिक्स करायचं आहे. तुम्ही बघू शकता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तसं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. आपल्याला जसं जसं हवं असेल तसं तसं आपण दूध ॲड करून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला कळेल की आपलं पीठ जेवढं पातळ आहे की जास्त घट्ट आहे, त्याप्रमाणे आपण याच्यामध्ये दूध ॲड करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता मी थोडं करून दूध यामध्ये ॲड करते आहे. तर आता हे आपण इथे जे मिल्क पावडरचं मिश्रण आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मी याच्यामध्ये मैदा ॲड केलेला नाही आहे, कारण की ते थोडंसं आपल्याला पूर्ण मिल्क पावडरचा फ्लेवर पाहिजे, तर त्यामुळे मी इथं मैदा ॲड करणार नाही आहे. तुम्ही हवं तर इथे 2 चमचे मैदा ॲड करू शकता. तर तुम्ही बघू शकता आता इथे आपल्या पिठाचा गोळा तयार होत आहे. तर इथे आपलं बघू शकता तुम्ही मी व्यवस्थित असा गोळा याचा तयार करून घेतलेला आहे. जास्त हार्ड नाही, जास्त स्मूथ नाही, एकदम असा व्यवस्थित गोळा याचा आपण तयार करायचा आहे. इथे मी अजून दूध घेतले आहे. आपण जसं जसं याच्यामध्ये दूध ॲड करू ना, तसं तसं ते शोषून घेईल आणि एकदम स्मूथ आपला असा डो तयार होऊन इथे बघू शकता तुम्ही. आता मी काय करणार माहिती आहे, याला आहे ना असं परत तुम्ही बघू शकता आता इथे माझं 1 ते अर्ध्या वाटीच्याही जास्त दूध उरलेलं आहे. म्हणजे मी किती दूध याच्यामध्ये ॲड केलं असेल. तर आता इथे माझा व्यवस्थित असा गोळा मऊसूत गोळा तयार करून झालेला आहे. तुम्ही बघू शकता. तर काय करायचं आता, तुम्ही बघू शकता. तर आता मी काय करणार आहे, याचा थोडासा एकदम पोर्शन काढून घेणार आहे. तर त्याच्यामध्ये काय करणार आहे मी, जो खाण्याचा हिरवा कलर आहे तो मी याच्यामध्ये चिमूटभर ॲड केलेला आहे. तुम्ही बघू शकता आणि हाताने आपण हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून कलर व्यवस्थित मिक्स होईल सर्वीकडे. तुम्ही बघू शकता मी असं हाताने ते मळून घेते आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये कलर ॲड करू शकता. मी इथे ग्रीन कलर घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता आता मी व्यवस्थित ते असं मऊसूत त्याचा गोळा तयार करून घेतलेला आहे. कलर व्यवस्थित पसरलेला आहे. तर आता काय करायचं, आपण याचे गुलाबजाम बनवून घेणार आहे. तर काय करायचं आता, याचं छोटे छोटे असे पोर्शन काढून घ्यायचे आणि असे
चपटे करून घ्यायचे आणि जो कलरचा गोळा बनवलेला होता त्यातून थोडंसं पोर्शन घेऊन आपण याच्यामध्ये आपण स्टफ भरून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही सुद्धा करायचं आहे आणि आपण सर्व असेच बनवून गुलाबजाम तयार करून घेणार आहे। तुम्ही बघू शकता एकदम मस्त गुलाबजाम बनवून आपलं तयार आहे। लक्षात घ्यायचं आहे कुठल्याही गुलाबजामला क्रॅक पडता कामा नये, कारण की ते तेलामध्ये विरघळू शकतं आणि फाटू देखील शकतात। त्यामुळे तुम्हाला मी दुसरा गुलाबजामसुद्धा बनवून दाखवणार आहे। तुम्ही बघू शकता पहिली जशी स्टेप केली होती आपण तसेच ह्याप्रमाणे करून आपला हा गुलाबजाम तयार करून घ्यायचे। तुम्ही बघू शकता। तर आता इथे आपले सर्व गुलाबजाम बनवून तयार आहे। तुम्ही बघू शकता इथे माझे 9 गुलाबजाम बनवून तयार आहे। मी मोठ्या साईजचे बनवले आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तर आता मी इथे गुलाबजाम फ्राय करण्यासाठी इथे कढईमध्ये तेल घेतलं आहे। तेल थोडं जास्त घ्यायचे कारण की आपले गुलाबजाम पूर्ण डुबले पाहिजे, म्हणजे त्याला एकसारखा कलर येईल। तुम्ही बघू शकता आता मी सगळे गुलाबजाम इथे ॲड करून घेतले आहे आणि लगेचच आपण याला हलवायचं नाही आहे, कारण की ते थोडे सॉफ्ट आहे त्यामुळे ते त्यांना चीर पडू शकते। त्यामुळे आपण अलगद हाताने आधी एका चमच्याच्या साहाय्याने हलवून बघायचे आहे। तर मी आता इथे एक काटा चम्मच घेतला आहे, त्याच्या साहाय्याने तुम्ही बघू शकता गुलाबजाम असे मी नाजूकपणे एकदम हलवते आहे। तुम्ही बघू शकता खालच्या साईडला लगेचच त्याने रंग चढलेला आहे। तर आपण आता हे व्यवस्थित एक कलरमध्ये फ्राय करून घ्यायचे आहे। मी हे गुलाबजाम तेलामध्ये तळणार आहे, तुम्ही हवं तर तुम्ही तुपामध्ये सुद्धा तळू शकता। तर आता या अशा चमच्याने मी व्यवस्थित असे मिक्स करून तळून घेणार आहे, जेणेकरून गुलाबजाम एकसारखा कलर घेतील। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला चमच्याने हलवायचे आहे, जेणेकरून प्रत्येक साईडने गुलाबजाम भाजला जाईल आणि मधून सुद्धा एकदम सॉफ्ट राहील। तुम्ही बघू शकता 2 मिनिटांमध्ये गुलाबजामचा कलर चेंज झाला आहे। तर आपण याला लो फ्लेमवरतीच तळून घेणार आहे, हाय फ्लेम करायची नाही, कारण की ते वरतून एकदम कडक होतील आणि आतून कच्चेच राहतील। त्यामुळे आपण याला लो फ्लेमवरच फ्राय करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता ज्याप्रमाणे मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्याप्रमाणे तुम्ही करायचं आहे। तुम्ही बघू शकता 5 मिनिटांनंतर व्यवस्थित आपले गुलाबजाम तयार आहेत। पण आपल्याला काला जामून बनवायचा आहे, त्यामुळे आपण थोडं अजून याला फ्राय करून घेणार आहे, जेणेकरून याला पूर्ण ब्लॅक कलर येईल। लक्षात घ्यायचं आहे की गुलाबजाम आपले जळाले पाहिजे नाही, त्यामुळे लो फ्लेमवरच असं चालवत राहून आपल्याला हे गुलाबजाम फ्राय करून घ्यायचे आहे। तुम्ही हवं तर या गुलाबजामच्या स्टफिंगमध्ये काजू बदामसुद्धा टाकू शकता किंवा पिस्तासुद्धा टाकू शकता। मी फक्त कलर यूज केला आहे। तुम्ही बघू शकता मी तुम्हाला आता इथे गुलाबजाम काढून दाखवते। एकही गुलाबजामला क्रॅक आलेला नाही आहे। तुम्ही सुद्धा या पद्धतीने केले तर तुमचेही गुलाबजाम व्यवस्थित बनतील। तुम्ही बघू शकता आता 6 ते 7 मिनिटे झालेले आहे आणि गुलाबजामने व्यवस्थित कलर घेतलेला आहे। तर अजून आपण याला 2 मिनिट फ्राय करून घेणार आहे। तुम्ही बघू शकता आता व्यवस्थित आपले गुलाबजाम फ्राय होत आले आहे। यांना मस्त काळा असा कलर आलेला आहे, जेणेकरून आपल्याला याला म्हणता येईल की खरंच काले जामून आहे। तुम्ही बघू शकता आता व्यवस्थित मी फ्राय करून घेतले आहे। तर आपले काला जामून इथे तळून तयार आहे। तर तुम्ही बघू शकता आता मी सर्व एका डिशमध्ये काढून घेणार आहे। तुम्ही बघू शकता एकही गुलाबजाम आपला विरघळला नाही आहे किंवा तुटला नाही आहे किंवा एकाही गुलाबजामला क्रॅक आलेले नाही आहे। प्रत्येक गुलाबजाम आपला व्यवस्थित तळला गेलेला आहे। तर काय करायचं आता इथे सर्व गुलाबजाम आता एका डिशमध्ये मी काढून घेणार आहे। तुम्ही बघू शकता किती मस्त आपले गुलाबजाम इथे बनवून तयार आहे।
तर मी आता इथे काय करणार आहे, जो पाक मी बनवलेला होता तो पुन्हा एकदा मी थोडासा गरम करून घेणार आहे आणि त्यामध्ये हे गुलाबजाम सर्व ॲड करणार आहे. थोडेसे मिक्स करून घ्यायचे आहे जेणेकरून आपले व्यवस्थित पाकामध्ये ते डुबले पाहिजे. तुम्ही बघू शकता गॅसची फ्लेम मी ऑफ केली आहे. बघू शकता एकदम मस्त आपला गुलाबजाम बनवण्यात तयार आहे. तर आता मी यांना 2 ते 3 घंटे आपल्याला व्यवस्थित ते मुरण्यासाठी ठेवून द्यायचे. इथे मी झाकण ठेवून 3 तास यांना रेस्ट दिल्यानंतर तुम्ही बघू शकता एकदम लाजवाब आपले काला जामुन बनून इथं तयार आहे. तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमचे गुलाबजाम कसे बनले. तर इथे मी तुम्हाला एक गुलाबजाम कापून दाखवते आहे. तुम्ही बघू शकता एकदम पाक आतमध्ये मुरलेला आहे आणि तुम्ही बघू शकता मधूनसुद्धा एकदम सॉफ्ट आणि बाहेरून एकदम असे काळसर आपले गुलाबजाम एकदम मस्त बनून तयार आहे. तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.